कथा आहे ती भरत राजा सांगायची शैली वेगळी आहे. भरत राजा त्यांनी आयुष्यभर वृद्ध होईपर्यंत वानप्रस्थ जाण्याची ज्यावेळेला वेळ आली तोपर्यंत भरपूर संसार केला. मोह माया क्रोध लोभ सगळं काही केलं राजा. आणि भरत महाराज हे आता 60 वर्ष त्यांच्या जीवनाचे पूर्ण झाले आणि त्यांनी ठरवलं आता मला वानप्रस्थ झालं पाहिजे. भरत राजाचे चरित्र येतं आजच्या दिवसाला चतुर्थ दिवसामध्ये. आणि भरत महाराज त्या ठिकाणी आले. भरत महाराजांनी पाहिलं किती सुंदर कथा आहे. 60 वर्ष झाले आणि आता त्यांना वाटलं की मी वानप्रस्थ व्हावं, गृहस्थ आश्रम सोडून द्यावा. आणि त्यांनी आपलं राज्य मुलांच्या हातामध्ये सोपवलं आणि राज्याच्या बाहेर एका नदीच्या तटावरती त्यांनी सुंदर झोपडी तयार केली. नीट लक्षात. आणि झोपडी तयार केल्यावरती त्या झोपडीमध्ये त्यांनी सगळ्या प्रकारच्या राजसी जीवनाचा त्याग केलेला आहे. सात्विक जीवन त्यांनी त्या ठिकाणी प्रारंभ केला. भूमीवरती शयन करायचं, मौन व्रत धारण करायचं, ब्रह्मचर्य व्रत पालन करायचं. त्याचबरोबर आपल्याकडनं आता कुठलंही पाप होता कामा नये याची काळजी घ्यायची. आणि रात्रंदिवस रतू तारू नाम मुकडू तारू रोज जोया करू. आता एकच छंद रात्रंदिवस देवाचं नामसंकीर्तन करून त्या परमपिता परमात्म्याला आपण प्राप्त करावं या उद्देशाने भरत राजाने आपलं जीवन चक्र चालू केलं. एक लक्षात. गात्रम गलितम नास्ती तुयोर्गती. राजा माणसाने जेव्हा त्याने ज्ञान प्राप्त केलं, विवेक त्याला मिळाला, त्याने सावधान झालं पाहिजे. आता वय गेल्यानंतर सर्व सोडतोय त्याला काय अर्थ आहे का बरं? नीट लक्षात. आणि जगाची रीती पण खूप सुंदर आहे. तुम्ही ज्यावेळेला उपवास करता त्या लोक म्हणतात घे घे घे, खाणार नाही. जेव्हा खाणार नाही तुम्ही, जेव्हा मागणार नाही तुम्ही, तेव्हा लोक तुम्हाला देतील. आणि जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा कोणी विचारणार. म्हणून आपण म्हणतो ना एकादशी आणि दुप्पट खाशी. एकादशी राहू द्या तर बापरे साबुदाणे बंदर आमटी वेपर टिपर 56 प्रकारचे भोग तयार होतात. जेवण केलेलं बरं नाही. म्हणून ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी लोक जास्त देतात. आपण म्हणतो ना मला हे चालत नाही, मला ते चालत नाही. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन देतात लोक. आणि ज्याला चालतं त्याला भेटत नाही. हा जगाचा नियम. त्यांनी विचार केला की आता मी जीवन जगलो, आता मला सात्विक जीवन जगायचे. मला कोणाचं वाईट करायचं नाही, ईर्ष्या करायची नाही, निंदा करायची नाही. अगदी सात्विक जीवन मला जगायचंय. परंतु नीट लक्षात घ्या, अचानक तुम्ही वानप्रस्थ झाले, अमुक वयानंतर मी हे करेल, अमुक वयानंतर मी ते करेल, शक्य होत नाही. काही काही लोक म्हणतात की तीर्थयात्रा, देवाची कथा, मंदिरात भजन पूजन केव्हा करायचं? वृद्ध झाल्यावरती करू. आता आम्ही तरुण आहे, आमच्या मागे काम आहे, आम्हाला वेळ नाही. आणि त्याच्यामध्ये वेळ पाहता पाहता ते या जीवनातून चालले जातात काही काही लोक. आणि मग ज्यावेळेला करतात त्यावेळेला मात्र फजिता होत. आता एक बाबांनी तसंच केलं. उदाहरणाने सांगतो तुम्हाला. एक म्हातारे बाबा नोकरीला होते, रिटायर झाले होईपर्यंत त्यांनी कधी मंदिर पाहिलं नाही, कधी नामस्मरण केलं नाही, कधी कथा ऐकली नाही, कधी सत्संग त्यांनी केला नाही. आणि अचानक मनामध्ये भावना जागली की आता मला संन्यास घ्यायचा. त्यांनी गाव सोडलं, दुसऱ्या गावाला निघून गेले. दुसऱ्या गावाला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी एक मंदिर पकडलं. 8 दिवस पर्यंत त्यांचा नियम नित्य नियम, देवाची आरती पूजा करायची, पाणी चढवायचं, धूप दीप लावायचा, हा क्रम चालू राहिला. आता 9व्या दिवशी त्यांच्या मनामध्ये दुर्बुद्धी आली. समोर म्हशी बांधलेल्या होत्या. आपण म्हणतो ना की अमुक वयानंतर मी करेल, शक्य होणार नाही. गात्रम गलितम नास्तिर तयोर मुक्ती भवेत. गात्र गलित झाल्यावर तुम्ही काही करू शकत नाही. जोपर्यंत खाण्याची